रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मनीष आणि आज आपण आलोय श्री क्षेत्र तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी, जे की मानले जाते 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. तसंच आपण तुळजापूरला पोहोचल्यानंतर तिथे प्रशस्त एरिया बघायला भेटतो पार्किंगसाठी. त्यानंतर आपण चाललो होतो मंदिराकडे. तर हा आहे मंदिराचा मुख्य दरवाजा. त्याच्याच समोर आपल्याला चप्पल स्टँड बघायला भेटतं. तिथे आपण बॅग, आपली चप्पल वगैरे सगळं काही सेफली ठेवू शकतो. मग आम्ही चाललो होतो दरवाजामधनं मध्ये गेलं का आपल्याला गोतीर्थ बघायला भेटतं. मग मी पण लाईनीमध्ये लागलो गोतीर्थ घेण्यासाठी. तिथे हे आहे गोतीर्थ. इथे सतत पाण्याची धार वाहत असते गाईच्या मुखामधनं. मग आपण चाललो होतो मुख्य गाभाऱ्यामध्ये. तसंच हा आहे धर्मदर्शन मार्ग. धर्मदर्शन मार्गाच्या समोरच आपल्याला बघायला भेटतं यज्ञमंडप. यज्ञमंडपमध्ये आपण पूजा वगैरे, हवन वगैरे सगळं काही होतं इथे. त्यानंतर आपण चाललो होतो धर्मदर्शन मार्गाने मातेचं दर्शन घेण्यासाठी. मध्ये गेल्यानंतर समजलं की गर्दी वगैरे काही दिसत नाही एवढी, पण जसं पुढं जात होतो तसं लोकांची गर्दी वाढतच होती. तसंच म्हटलं, गर्दी किती पण असली तरी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जायचंच आहे. मध्ये गेल्यानंतर समजलं की गर्दी खूपच होती. खूप टाईम लागेल म्हटलं. मग तसंच शेवटपर्यंत दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका.